अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे अंकित तडवळ बीट परिसरात तब्बल 20 गावांमध्ये आकाश राजकुमार टाकळे याचा अनधिकृत मटका बुक्कीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे। या बेकायदेशीर मटका व्यवसायावर तात्काळ कारवाई करून कायमस्वरूपी बंदी घालावी अशी मागणी नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली होती। या संदर्भात दिनांक 5 जानेवारी रोजी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज सादर करून पाठपुरावा करण्यात आला होता। मात्र तक्रार देऊनही आजपर्यंत संबंधित मटका बुकीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे। कारवाई न झाल्यामुळे समितीच्या वतीने दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी स्मरणपत्र देऊन पुन्हा एकदा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले, तरी देखील प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कारवाई न झाल्याने नाराजगी व्यक्त करण्यात आली। दरम्यान प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास दिनांक 10 फरवरी 2026 पासून संबंधित कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आला। आज दिनांक 29 जानेवारी 2026 रोजी या स्मरणपत्राद्वारे आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट यांना या स्मरणपत्राद्वारे अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या तडवळ बीटमधून 20 गावांमध्ये आकाश राजकुमार टाकळे नावाचा मटका बुकी चालवणारा मागील अनेक वर्षापासून हा गोरखधंदा लोकांना लुबाडण्याचा जुगारी धंदा चालवत असल्याचे आमचे सर्व सामाजिक कार्यकर्ते पत्रकार यांच्या माध्यमातून समोर आलेला आहे। याबाबत आम्ही 5 जानेवारीला माननीय अधीक्षक पोलीस सोलापूर ग्रामीण यांना पत्र दिलेला होता की बाबा याच्याबाबत आम्ही कारवाई करा आणि काय असेल ते योग्य ठोस निर्णय घेऊन प्रतिबंधित कारवाई करून त्याला कायमचा बंद करा। तर याबाबत अद्यापपर्यंत संबंधित पोलीस स्टेशन, संबंधित अधीक्षक कार्यालय आणि संबंधित पोलीस उपविभागीय कार्यालय अक्कलकोट यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही। त्या उलट तेथील मटका धंदा, जुगारी धंदा मोठ्या प्रमाणात जोमाने चालू असल्याचे आमच्या निदर्शनास पुन्हा आढळून आलेलं आहे। तर याबाबत आज रोजी आम्ही 29 जानेवारीला परत एकदा स्मरणपत्राद्वारे त्यांना पत्र दिलेलं आहे आणि येत्या 10 फेब्रुवारीपासून आम्ही माननीय उपविभागीय कार्यालय अक्कलकोट तसेच सोलापूर ग्रामीण अधीक्षक कार्यालय यांच्यासमोर चक्रीय आंदोलन आमच्या सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडणार आहे। या आंदोलनादरम्यान जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा जे परिणाम दुष्परिणाम होतील त्या सर्वस्वी जिम्मेदार संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी, त्याचबरोबर तो मटका बुकी चालक आकाश राजकुमार टाकळे राहील। कृपयाची सर्व प्रशासनांनी संबंधितांनी दखल घेऊन त्वरित कारवाई करावा असं आमच्या संघटनेच्या माध्यमातून हा फायनल मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार, मी सादिक शेख, कार्यकारी सदस्य नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समिती। आज या ठिकाणी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलं आहे। त्यामध्ये विषय असा आहे की अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे अंतर्गत तडवळ बीटच्या अंतर्गत 20 गावामध्ये आकाश राजकुमार टाकळे यांचा जे अनधिकृत मटका आहे, अनधिकृत जे मटक्याचा व्यवसाय आहे, गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी कार्यरत आहे। याबाबत दिनांक 5/1/2026 रोजी आम्ही नागरी सेवा व भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर व त्याचबरोबर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे। याबाबत पत्रव्यवहार करून देखील आजपर्यंत कुठली कारवाई झाली नाही, म्हणून आज या ठिकाणी सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे परत एकदा स्मरणपत्राद्वारे या ठिकाणी आम्ही मागणी करत आहे। यामध्ये जे आकाश राजकुमार टाकळे बुकी मालक आहे याला अक्कलकोट पोलीस दक्षिण ठाणे
अक्कलकोट पोलीस ठाणे दक्षिण अंतर्गत जे तडवळ बीट आहे यामध्ये जे 20 गाव आहे, या 20 गावामध्ये पोलीस हवालदार, वसूलदार, मैसलगी साहेब, त्याचबरोबर मुल्ला साहेब आणि सलगर साहेब यांनी आभा देऊन या धंद्याला पूर्णपणे संगनमत करून हे जे बुकी चालक आहे आकाश राजकुमार टाकळे याला पाठीशी घालत आहे. यासाठी आज या ठिकाणी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. येणाऱ्या 10 फरवरीपासून कार्यालयीन वेळेस आम्ही अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहे. या आंदोलनामध्ये जे होणारे परिणाम आहे याची जबाबदार प्रशासन असेल एवढंच सांगून मी आपले शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.